हॅलो नमस्कार. तर हा अर्धा ब्लॉग आपला काल चार्जिंगच्या इशूमुळे मला मध्ये स्टॉप करावं लागलं होतं. तर बघितलं असेल बऱ्याच जणांनी. तर इडलीसाठी मी ना डाळ आणि बाकीचे ते व्हेजिटेबल्स मिक्स शिजायला टाकलं होतं आणि फोडणी घालायची आता डाळीला. तर मी त्याच्या पुढेच नेक्स्ट चालू केलेलं आहे. मी म्हटलं जाऊ दे ठीक आहे. तर हे मसाले काढलेले आहेत असे मी, आणि आता फोडणी देऊन घ्यायची. मला सांबार बनवायचं, एवढं कढईभर सांबार बनवणार आहे मी छान. की चार्जरच खराब झालाय, कारण मी बोर्ड पण चेंज केला. दुसऱ्या बोर्डलाही लावून बघितलं तरी चार्जिंग होत नव्हती. त्याच्यामुळे मला थोडं आलेलं. म्हटलं आता काहीच होणार नाही, आता नवीन चार्जर घ्यावं लागणार. एकतर चार्जर फार महाग येतो त्याचा. म्हटलं चला परत खर्च. आता छान मस्त की फोडणी देऊन घेऊ सांबरला. तृषा स्कूलमधून आली आणि झोपली आहे, त्याच्यामुळे मला जरा स्लो बोलावं लागते. इथे आता मी इडली बनवायला टाकणार आहे, कारण 4 वाजलेत. म्हटलं 20-20 मिनिटे एका कुकरला होऊन जाईल म्हणजे इडली खाणे. तसंही माझं जेवण लवकर असतं. मस्त पहिले आता कुकर लावून टाकू. 20 मिनिटं एका कुकरला जातील. येस. जुजू झाली का? जुजू झाली नाही. चला पूर्ण ताट संपवलेलं आहे, पोटभर इडली खाऊन मस्तपैकी. तृषा उठली ती मगाशी, हसली वगैरे काहीतरी बोलली माझ्याशी. परत झोपी केली, गाड झोपली ती काय अजून उठली नाही. मिलन पण आले नाही. म्हटलं आता इव्हिनिंग झाली आहे, आवरून वगैरे घ्यावं. बाहेर आले तरी ते काहीतरी पडलेलं पार्सल. कोण टाकून गेलं, त्याचं पेमेंट वगैरे काहीच माहीत नाही. काय आपण ओपन करून बघूयात आता याला. हा सकाळीचा ड्रेस आला आहे तृषासाठी, पण मला वाटते हातीला आहे ना फार मोठा होईल. आता उठल्यावरती ट्राय करावं लागेल. माझ्या अंदाजे तरी मोठा होणार आहे. एक 4 बोट आहे ना, असा छोटा पाहिजे होता. बघू खालनं आपल्याला फोल्ड करता येत असेल, आधी पहिले घालून बघू. येत असेल तर ठीक आहे, नाही तर मग फोल्ड करायला लागेल. कापड तर खूप मस्त आहे, इतकं छान आहे ना, एकदम छान. म्हटलं ट्राय करावं एक फ्रॉक. जर व्यवस्थित आली तर मग बाकीची शॉपिंग करायला. तर असं काहीसं आहे. नाही उठली उठली आता. आणि इव्हिनिंगचा टाइम माझा आहे ना मोस्ट फेवरेट आहे. खूप 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 जास्त आवडते मला. मस्तपैकी छान घर आवरलं ना की तोपर्यंत दिवाबत्तीचा टायमिंग होतो. मस्त दिवाबत्ती करायची, कृष्णाचे स्वामींचे छान भजन लावायचे. इतकं हवा आहे ना, तुम्हाला आवाज पण येत असेल बॅकग्राऊंडला. खूप जास्त हवा सुटली. खूप ना उठा ग उठा 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 उठा. का नको? हा झोप आली मग कशाला उठली तू? झोप आली मग कशाला उठली तू? स्कूलला जाऊन आल्यावरती तिला बोलला तर मी हँड फेस वॉश कर. तर म्हणली मी स्कूलवरनं आल्यावरती केलं होतं. स्कूलवरनं आली लगेच झोपून घेतलं हँड वॉश फेस वॉश करून. तर आता मस्तपैकी ऑइल लावून घेते पहिले तिचे केसांना. मी नाही ऑइल लावलेलं नाही. सब ऑइलिंग कर छान. थोडंसं खा, लगेच होणार आहे. 2 मिनिट मध्ये होतंय. तृषा ऐक ना थोडस. कंगवा वगैरे कशात आहे? अरे बाबा मस्त पैकी. हा कोमट ऑइल आहे तृषाच्या केसांना. जे ऑइल आपण बनवलं होतं त्याचा मोठा ब्लॉग आपल्या चॅनेलला आहे. त्यात मी ओली हळद आणि मोठे आवळे जे असतात ते छान ठेचून म्हणजे मिक्सरला फिरवून ते डायरेक्ट तेलामध्ये टाकून दिलेले आहेत, बनवलेल्या तेलामध्ये.
तर मस्तपैकी ते तसेच आहेत. आणि तेल मी फ्रीजमध्ये ठेवते, त्यामुळे ते खराब व्हायचं काही टेन्शन नाही आहे, कारण कच्चं मी डायरेक्ट वाटून त्याच्यात घातली आहे पेस्ट. आणि यांच्या केसांना मी भरपूर दिवस झाले तर अप्लाय करते आणि मला त्याचे बेनिफिट्स छान भेटले. टाकलं ना पाडून. आणि तेल गरम करताना मी आता सध्या आहे ना त्याच्यात एक ट्राय केलं, कापूर वडी ना अशी कुस्करून टाकते तेल गरम करताना. त्याचेही छान परिणाम आहे तृषाच्या हेअरवरती, रिझल्ट छान आहे त्याचा. तर असं काहीसं मी करते. कसं 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 तू टीचरला सांगितलं ना आम्ही हॉलिडे लागल्यावरती जाणार आहे कुठे मुंबईला. टीचरचा मला कॉल आलेला. टीचर सांगत होत्या, तुषा मला बोलली की हॉलिडे लागल्यावरती मी मुंबईला जाणार आहे फिशवाल्याकडं. सांगून आली टीचरला. तर बघा हा स्प्रे बॉटल म्हणजे माझी आहे परफ्यूमची, ती रिकामी झाली होती. त्याच्यात राईस वॉटर मी भरून ठेवलंय आणि तेही तृषाच्या केसांना मी तेही अप्लाय करते, लावते. जेव्हा जेव्हा हेअर ऑइल लावेल तेव्हा ते थंड असतं, कारण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे नको म्हणते जरा लावायला. पण थोड्या वेळ असं स्प्रे करून सोडून दिलं ना की हेअर कोरडे होऊन जातात आणि मग पोनी घालून टाकायची घट्ट, असं काहीसं करायचं. पण त्या फायदा आहे राईस वॉटरचा तृषाच्या हेअरसाठी. मला आहे ना जाणवलंय ते सगळं. तुम्ही ट्राय करू शकता. सरळ बघ, स्ट्रेट बघ वरती. तुमच्या बेबीजला आहे ना 100% ट्राय करू शकता तुम्ही माझ्या गॅरंटीवरती, कारण मी तृषाच्या हेअरला अप्लाय केलंय आधी, ऑइल सुद्धा आणि स्प्रे सुद्धा. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगू शकते. बघा असे होतात, बघा असे होतात, बघा कसे, बघा असे होतात. तुम्ही बनवायला जामून बघा कसे होतात. ना असं मालिश तुम्ही ट्राय करू शकता आणि तुम्ही तुमच्या घरी बनवू शकता, ऑइल पण बनवू शकता, स्प्रे पण बनवू शकता, तुम्ही बॉटमचे पण टाकू शकता. हे टाकायचं लेमन आणि हे टाकायचं त्याचा ऑइलचं हे. मी हँड वॉश करून आले. बघा मम्मी हँड वॉश करून येते. बघा आता आपण हे रबर ठेवूयात. आता हे रबर आपण ठेवूयात. आता बघा आम्ही आता ठेवतो. बघा आता आम्ही आता ठेवतो. आता बघा आम्ही ठेवतो. आता फेस वॉश करतो. तुझी पण टिक्की लावली होती. आता बघा आता लावूयात. बघा आता लावलं ना, ऑइल लावलं. तुम्हाला हे पाणी लावण्यासाठी पण बट त्यांना थोडं बर्ड आहे. थोडे हे आपण लावलो आहे. काय लावलं काय? हो तिकडे बघ. आता आपण क्रीम लावूयात त्याला. कसं आता आपण एक क्रीम लावूया. बेबींचा लिप बाम. दे आता मी दाखवते ना. जे तुटले झाकण ते बसणार. बघा आता लिपस्टिक चॉकलेट लिपस्टिक नाही, लिप बाम बेबी. लिप बाम बघा बेबीचा. आता एक टिक्की बघा टिक्की लावलेली आहे. द्या लिप बाम द्या. आता लिप बाम द्यायची म्हणजे आता आहे याला लिप बाम. तर पाणी पिऊन घ्या. आता पाणी पिऊया. किती होतं याच्यात? बडबड बघितली ना, इतकं तिला आवडतं ना, नुसतं बडबड करत असते. कुकर 1 तासच ठेवलंय मी, छान गरम आहे. इडली सांबर नको बोलली मला. दूध चपाती भात. तू कुठे ठेवून गेलेली सकाळी? मी
तर ही पावडर आहे ना, भरपूर याच्यात सीड्स आहेत. थांबा मी शोधून देते, तोपर्यंत तू शोध. सनफ्लॉवर सीड्स, जिया सीड्स, अजून भरपूर काय काय आहे याच्यात बर का. पंपकिन सीड्स, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, मखाने, या सगळ्या ह्याची ना मी अशी डब्बा भरून पावडर करून ठेवली आहे. दूध चपाती आता तिला मी इथे बनवली आहे. दूध चपातीत पण 1 चम्मच टाकलाय मी. रोज सकाळी ती मिल्क पिऊन जाते स्कूलला. त्यामध्ये ज्यामध्ये मला ते ऍड करून देता येईल तिला, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी 1 चम्मच ऍड करते तिच्यासाठी. ती फ्रॉक मग अशी आलेली. थांब, हा परफेक्ट येते. थांब मागे सरका, सगळ्यांना बघू दे हाईटला. बरोबर आहे. मला वाटलं थोडीशी मोठी होती काय, पण आली. काय करायचं मोबाईल शोधून. तर रेडी झालोय आपण. मिलनचा कॉल आला, पटपट आवरा, मी येतोय. शिरूरला जायचंय. पुरुषाला शूज, क्रॉक्स, भरपूर काय काय घ्यायचंय, कारण जे आहेत ते सगळे मॅडमनी खराब करून टाकलेले आहेत. आणि मला ते माईकचं पण विचारायचंय का शॉपमध्ये. चल तुझ्या शोध. हा आहे सापडला का, खेळायचा फोन रील केली आत्ताच एक तिने. डोसा, इडली, सांबार, चटणीची. इडली बघून तिला ते आठवलं. कसं केलं तू आता. चलो काय घेऊन तुम्ही आधीच त्या पुढचे हेमा चला तिला वाजता तुषार. ह्या स्क्वेअरच्या आहेत नाही का. अरे हे तले रेडी आणि त्या पुढचे आणि त्या आणल्यात बसवायच्या कधी लगेच. हा बसवा खरंच, मग जाऊ. बसले मला मी झालं काय बरं करंट बसल. हे आपल्या घरातले बंद नाही करतायत का लाईट. मग किती दिवस झाले ते कसं तसंच आहे. हो आधी बंद करा ना लाईट घरातली. आला मॅडम. मिलन हा ड्रेस कधी आला होता. हा सकाळी दुपारी आणि याचं पे तुम्ही बाहेर ठेवून गेले होते का. हो मी लावतो. चला चला पटकन. मी 7 वाजले, पाहून 7. एकच लावायची का. इथं 2 आहेत ना, ती पण खराब झाली ना. एवढीशी हाईट झाली का नाही तापणार असं नाही होणार तसं माझं तर तुम्हीच नाही म्हणा चटणी कशाला आमचं आहे ना पण याला कनेक्ट करायला 2 बिल नाही. काय होतंय. ऑर्डर करा बरं का पण मिळेल नक्की. खराबच करणार मला माहिती. टाकलं चालू आहे का बंद आहे. हाय चालू. थांबा मला हात पकडू द्या. नको बाई. ना जोरात लागलं का नाही. मला पडशील सर व्यवस्थित. हो नवीन दाखवा का, जुनं नका दाखवू काही. काय जुनं दाखवू तेच आहेत का. ते आहे आमच्याकडे. आता काय करता तुम्ही. काय तेच दाखवता. पावसाळ्यात येतं ना, आता नाही ना मागवत. उन्हाळ्यात नाही विकत. बरं बरं तिकडं
बघ ट्राय करून. येतोय का? थोडस चाल. काडीपुटी पकडलेला छोट पाय. नाही ढिल्लाच होतोय. दाखवले तरी चालेल. शूजचं काही नाही. बसत एक साईज मोठी घ्या नाही तर शूज लगेच छोटे होऊन जातात ना. काय ना कोणतं ना काय नाही. काय होते जाम होय आणि हे होते हा घाल मग जाम होते. हा बघ. ए पडशील. आई हा सेम आहे घरी. हा पण घे ना. अरे असंच आहे की घरी सेम. तोच चांगला आहे. हा हा नाही ना, हा चांगला. तो आहे आपल्याकडे. तो सेम आहे ऋषा. तो आहे घरी. इथनच नाही हा वेगळा आहे. नाही तो पिंक बघ. हा बघ हा बघ पिंकवाला. तू पाहिजे तिच्या हातात ना जाते म्हणते माझं आहे मला घ्यायचं. आहेत का? ट्राय कर ऋषा ते. तिकडे बघू तू काढ बसतोय का? कडीलाच येतोय ना. हा आहे. बस थोडस चाल. थोडस चाल. आहे ओके. हा हे येतोय. लॅपटॉप लावलं कळलं पाहिजे ना आपल्याला. लगेच लॅपटॉप लावलेलंच कळतं ना. बघू. हा दोन्ही पण चांगले आहेत का? हा दुसरा आहे, हा वेगळा आहे. हा पण दोन्ही सेम कलर झाले ना. आपल्याला इश्यू झाला. त्यांना म्हणाव कलर चेंज द्या ना. कलर सेम केला. कलर सेम. हा येतोय मम्मा. घ्यायचा का मग? हाच घ्यायचा मला. तो घ्यायचा ते बघ. कसा मुळे गेला सांगतो. आला ना. हो तो घेऊ. ही क्रॉक्स घेऊयात. आणि घेऊ का? हे घ्यायचंय. काय होत नाही. आता पडला. आता कुठं जायचं नाही ना. आता आपण काय करणार आहे? निघ. किती वाजले? 8:30. ऋषाला शूज घेतलेत. क्रॉक्स घेतलेत. 2-3 जोड घेतलेले आहेत. आणि आता आपण कॉफी प्यायला चाललोय आरामामध्ये. काय मी म्हणते आता मला फ्लिप फ्लॉप शूज घेतला आहे बघा. हे एक शूज याच्यात आणि याच्यात फ्लिप फ्लॉप आहे. हा तुमका आलं. हा बघा आता इथं एक फ्लिप फ्लॉप, इथं बटरफ्लाय एक प्रिन्सेस शूज आणि याच्या पण एक शूज आहे टाकीचा. हा ही कॉफी आता ही कॉफीची किल्ला आहे बघा. ही आता तुम्ही पुण्याला येऊ शकता. पुणे मम्मा पुणे. पुण्याला येऊ शकता मी एक कॉटनला. कॉटन पिती का थोडीशी कॉफी ऋषा? नाही का ग? तुम्हाला नाही नको. चल उतर. कुठं इकडनं उतरवता का? लवकर या बर का. कसं लवकर या बरं का. असं म्हणतो. ओके ओके. किती हवा सुटली छान. तिथे डेंजर मॅन नसतो. चला घरी आलो आता. सगळं आवरून घेते. ह्याचे शूज वगैरे ठेवते व्यवस्थित सगळीकडे. तर असा काही साथ आपला दिवस होता जो संपलेला आहे. असे छान फॅमिली ब्लॉग भेटले. काय दाखवते. थांब ती आत्ताच आली आहे ती. थांब येईल. थांब चल आतमध्ये. गुड गर्ल. इतकं छान हवा सुटली ना बाहेर. खूप मस्त. एकदम फ्रेशच वाटतंय. मस्त. चलो बाय बाय. बाय बाय करा. चला.